हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे वर्षा मथुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. तर मी माझा असा छानसा मेकअप तुमच्याशी शेअर करत आहे. तो तुम्ही लॉंग व्हिडिओपर्यंत बघा आणि तुम्हालाही छान वाटेल माझा व्हिडिओ बघून. तर चला, सगळ्यात पहिले मी माझा फेस छानपैकी असा फेस वॉश केलेला होता. त्यानंतर मी चेहऱ्यावर टोनर लावते आहे. माझं टोनर हे टोनी मोनीचं आहे आणि हे आपल्या चेहऱ्याला हायड्रेटिंग ठेवतं. तुम्ही माझी स्किन बघू शकता. मी फक्त टोनरच लावलं आहे तरीही माझी स्किन किती छानपैकी ग्लो करते आहे. टोनर लावल्यानंतर मी इथे सेटाफिलचं मॉइश्चरायझर घेतलं आहे. तुम्हाला जे सूट होईल तुम्ही ते घेऊ शकता. माझी स्किन ड्राय आहे त्यामुळे मी हे मॉइश्चरायझर घेतलं आहे. इकडे माझं मॉइश्चरायझर लावून झालेलं होतं. त्यानंतर मी हे प्रायमर घेतलं आहे जे की 3 in 1 आहे. ते सर्वांनाही चालू शकतं. हे प्रायमर आपल्या ओपन पोर्सला बंद करतं आणि छानपैकी असा मेकअप सेट करतो. त्यानंतर मी इकडे हुडा गर्लचं मेकअप प्रो पॅलेट घेतलं आहे. यामध्ये आपल्याला कलर करेक्टर करायला यापासून खूप मदत होते. मी इकडे माझे जिथे जिथे डार्क सर्कल आहे ते मी हाईड करून घेते. माझ्या डोळ्यांखाली डार्क सर्कल आहे तर ते मी हाईड करून घेतले आहे. ते छानपैकी असे बोटानेच ब्लेंड करते. आणि या पॅलेटमध्ये आपल्याला ऑरेंज, येलो आणि कॉन्टोर करायसाठी 4-5 असे कलर भेटतात. त्या कलर करेक्टर झालं होतं. त्यानंतर मी बॉबी ब्राऊनचं हे फाउंडेशन घेतलं आहे. हे फाउंडेशन खूप लाईट वेट आहे. मी सगळ्या चेहऱ्यावर डॉट डॉट करून सगळं फाउंडेशन लावून घेतलेलं आहे आणि मी याला ब्युटी ब्लेंडरनेच ब्लेंड करणार आहे. ब्युटी ब्लेंडर पहिले मी ओलं करून घेतलं. त्यामधलं सगळं पाणी काढलं. त्याला छानपैकी असं सुकू दिलं आणि त्यानंतर मी हे ब्लेंड करते. ब्युटी ब्लेंडरने खूप छानपैकी असं ब्लेंड होतं. तुम्हीही करू शकता. माझ्याजवळ ब्रश आहे पण ते अनकम्फर्टेबल होतं मला, म्हणून मी ब्युटी ब्लेंडरनेच करते. यानंतर मी हे स्विस ब्युटीचं कन्सिलर घेतलं आहे. हे प्रो लिक्विड कन्सिलर आहे आणि खूप लाईटवेट आहे. यामध्ये माझा शेड आहे 03 लाईटवेट मायॉन. मला हे कन्सिलर ज्या ठिकाणी लाईट करायचं आहे स्किनला त्या ठिकाणी मी हे थोडं थोडं कन्सिलर असं लावून घेते आहे. तुम्ही बघू शकता मी खूप कमी क्वांटिटीमध्ये कन्सिलर लावलं आहे आणि त्याला ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करते आहे. हे कन्सिलर डोळ्यांखाली, नाकाजवळ आणि आपल्याला जिथे लाईट करायचं आहे तिथे आपण लावू शकतो. मी ज्या ठिकाणी कन्सिलर लावलं होतं त्या ठिकाणी मी ही लूज पावडर लावून घेते आहे. त्यानंतर मी हे स्विस ब्युटीचं ब्लश लावते आहे. यामध्ये माझा शेड आहे 04 कॉपर चिक्स. हे ब्लश लावायला इतकं सोपं जातं ना. हे हायली पिगमेंटेड, लाईटवेट अँड लॉंग लास्टिंग आहे. तुम्ही बघू शकता मी हेही किती कमी क्वांटिटीमध्ये घेतलं आहे आणि यालाही मी ब्युटी ब्लेंडरनेच असं ब्लेंड करते.
मी मोस्ट ऑफ द टाईम ब्युटी ब्लेंडरच वापरते माझ्या मेकअप रुटीनमध्ये. मला ब्युटी ब्लेंडर खूप इझी जातं, त्यामुळे मी ब्रशचा वापर खूप कमी प्रमाणात करते आणि ब्युटी ब्लेंडरचाच वापर जास्त करते. ब्लश किती छानपैकी मेल्ट झाला आहे आणि छानपैकी सेट झालेलाही वाटतोय, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी हे पॅलेट पुन्हा घेतलेलं आहे आणि यामधूनच मी आता कंटोरसुद्धा करणार आहे. मी कंटोरिंगसुद्धा माझ्या मिडल फिंगरनेच करते आहे. मला हे खूप माझे इथे कंटोरिंग झाली आहे. त्यानंतर मी हे फिट मीचं कॉम्पॅक्ट पावडर घेतले आहे. याने माझा चेहरा पूर्ण मेकअप सेट करणार आहे. याने खूप छानपैकी असा सेट होतो आणि माझा हा दुसरा पॅक आहे. यामधला पहिलावाला पॅक माझा संपला आहे आणि हाही मोस्ट ऑफ संपत. मी ही कॉम्पॅक्ट पावडर सगळ्या चेहऱ्यावर अप्लाय केलेली आहे आणि याच्याने मी सेट करते. पूर्ण सेट झालेलाही दिसतोय. आता आपला मेकअप पूर्णपणे होतच आला आहे. त्यानंतर मी हे कलर आयशॅडो पॅलेट घेते आहे. यामध्ये आपल्याला वेगवेगळे कलर भेटतील. आपल्याला जे डेली रुटीनमध्ये हवे असतात त्यामध्येच हेच कलर आहे. मी माझ्या मिडल फिंगरने माझ्या स्किननुसार कलर घेतलेला आहे आणि तो मी माझ्या डोळ्यावर अप्लाय करते आहे. त्यानंतर थोडासा ब्राऊन कलर घेते आहे आणि तो एक साईडला म्हणजे डोळ्याच्या थोड्याशा मिडलमध्ये लावते. मला आय मेकअपवर जास्त फोकस नाही करायचा, त्यामुळे मी सिंपल असा आय मेकअप करणार आहे. इथे माझा सिंपल असा आय मेकअप मी केलेला आहे. त्यानंतर मी हे आयब्रो सेट करते आहे. आयब्रोही सेट करून झाले आणि इथे आयलायनर लावायला सुरुवात केली आहे. एका डोळ्याला आयलायनर लावलं आहे, थोडं थिक ठेवलं आहे. त्यानंतर दुसऱ्या डोळ्यालाही छानपैकी असं आयलायनर लावून घेतलं आहे आणि आता आपला मेकअप आय मेकअप जवळपास होत आला आहे. मी आता इकडे मस्कारा लावणार आहे. हा मस्कारा 2 in 1 आहे. एका साईडने म्हणजेच एका बाजूने मस्कारा अप्लाय होतो तर दुसऱ्या बाजूने लेंथ दिसते. म्हणजेच मस्कारा लावल्यानंतर आपले आयलॅशेस खूप मोठे
मस्कारा लावल्यानंतर काजळ लावलं. त्यानंतर मी इकडे स्विस ब्युटीचं मेकअप फिक्सर घेतलं. त्यानंतर मेकअप छानपैकी असा फिक्स केला. त्यानंतर लिप लायनरला लिप सेट करून घेतले आणि मी आता इकडे लिपस्टिक लावते आहे. ह्या लिपस्टिकचा शेड आहे 14 आणि ही लिपस्टिक आहे कलर क्वीन प्लम मॅट लिपस्टिक. ही लिपस्टिक इतकी छान आहे ना की दिवसभरही निघत नाही. आपण काही खाल्लं, काही पिलं, पाणी पिलं तरी ही लिपस्टिक निघत नाही. ही लिपस्टिक मॅट फिनिश आहे, त्यामुळे आपल्याला दिवसभर टिकते. लिपस्टिक लावल्यानंतर मी इकडे हायलायटर घेतलं आहे. हे लायटर आहे हुडा कलर बारचं. ह्या हायलायटरचं पिगमेंटेशन इतकं छान आहे ना की ते इझिली आपल्या चेहऱ्यावर ब्लेंड होतं आणि चेहराही शाईन करायला लागतो. मी ब्रशने हायलायटर ब्लेंड करून घेतलं, थोडंसं चिक्सवर आणि माझ्या नोजवर लावलं आणि छानपैकी असं हायलायटर सेट झालं. हायलायटर हे मी तिन्ही प्रकारचे घेते आहे, म्हणजे मला जेणेकरून तिन्ही प्रकारचे चेहरा हायलाईट होईल. त्यामुळे मी हायलायटर छानपैकी अप्लाय करून घेतलं. हायलायटर लावल्यानंतर छानपैकी माझा असा हा चेहरा हायलाईट करत होता. त्यानंतर मी इकडे चंद्रकोरची छान अशी टिकली लावली, छान असे बांगड्या घातल्या आणि त्यानंतर आपला मेकअप जवळपास डन झालेला आहे, म्हणजे झालाच आहे. मला ग्रीन कलरच्या बांगड्या खूप आवडतात. तुम्हालाही आवडतं का? नक्की कमेंट करून सांगा. मी छान अशी माझी सगळी ज्वेलरी वेअर केली आणि त्यानंतर माझा मेकअप असा काहीतरी दिसत होता. हेअरस्टाईल केलेली होती, मी सिंपल अशीच हेअरस्टाईल ठेवली होती, पण मला असं वाटतं की काहीतरी राहिलं आहे. पण त्यामध्ये राहिलं होतं की आपलं हे सिंदूर. मग मी छान असं सिंदूर लावून घेतलं. त्यानंतर माझा लुक असा काहीतरी दिसत होता. लुक हा खूप छान झाला होता, बघू शकता तुम्ही. मराठमोळा लुक आणि त्यामध्ये आपलं हे सांस्कृतिक सिंदूर म्हणजेच खूपच छान. त्यामध्ये अजून हे उठून दिसतं. तुम्ही माझ्या पूर्ण व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी हा आरसा यूज करते. मी हा कुठेही गेले तरी हा आरसा घेऊनच जाते. मला ह्या आरशामध्ये बघितल्याशिवाय माझा मेकअप कंप्लीट होतच नाही. तुम्ही इकडे बघू शकता, माझा मेकअप कंप्लीट झालाच होता. सुंदर असा महाराष्ट्रीयन लुक.